श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की श्री शाकंभरी देवी नवरात्र उत्सव कसा साजरा करावा, आपल्या कुलस्वामिनीची या नवरात्र उत्सवात कशी सेवा करावी, कुठल्या मंत्राचा जप करावा, उपवास कसा धरावा, या सर्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील दाबा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता दी. आपण 3 नवरात्र उत्सव साजरे करत असतो. एक म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव, दुसरा म्हणजे चैत्र नवरात्री उत्सव आणि तिसरा म्हणजे शाकंभरी नवरात्र उत्सव. हा शाकंभरी नवरात्र उत्सव पौष महिन्यातील शुक्लाष्टमी ते पौर्णिमापर्यंत साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणाल की ताई, आम्हाला हे शाकंभरी विषयी माहिती नाही आहे किंवा आम्ही शाकंभरी देवीचं नवरात्र कधीच साजरं केलं नाही, मग आता कशी सेवा करावी आणि आत्तापर्यंत कधीच केली नाही. तर आपल्याला शाकंभरी देवीच्या रूपात आपल्या कुलस्वामिनीला बघून आपल्याला ती सेवा करायची आहे. एवढ्या दिवस तुम्ही केली नसेल तरी आत्ता या वर्षापासून तुम्ही ही सेवा चालू करा. ही सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी त्याचबरोबर अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही. आणि तुम्हाला गोंधळून जायची देखील गरज नाही, कारण शाकंभरी देवी जी आहे ती दुसरं तिसरं कुणी नसून पार्वतीचंच रूप आहे. त्यामुळं आपल्याला पार्वतीची आपल्या कुलस्वामीच्या रूपामध्ये सेवा करायची. सेवा म्हणजे काय, तर आता मी तुम्हाला सांगते. बऱ्याच ब्राह्मण लोकांची शाकंभरी देवी जी आहे ते कुलदेवी आहे. मग त्यांच्याकडं घट बसवले जातात. मग आपल्याकडं घट बसवले जात नसले तरी आपण नुसती सेवा करू शकतो. शाकंभरी देवी म्हणजे अन्नपूर्णा म्हणजेच भाजीपाल्याची देवी म्हणून देखील शाकंभरी देवीला ओळखले जाते. त्याचबरोबर वनशंकरी देवी आणि शताक्षी देवी या नावाने देखील शाकंभरी देवीला ओळखले जाते. शाकंभरी देवी म्हणजे भाजीपाल्याची देवी. तर शाकंभरी देवीच्या मागची जी नवरात्र उत्सवाच्या मागची काय कथा आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. देवी पार्वतीने शंकरांना मिळवण्यासाठी कठोर अशी तपश्चर्या केली होती. तेव्हा पार्वती देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते, फक्त त्या पालेभाज्याच्या सेवन करायच्या. तेव्हा शाकंभरी रूप देवीचं प्रकट झालं होतं. आणि नंबर 2ची आख्यायिका किंवा कहाणी म्हणजे थोडक्यात अशी आहे की एकदा पृथ्वीवर 100 वर्ष दुष्काळ पडला होता. सगळी सृष्टी जी आहे ती नष्ट होणार होती. तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आणि माता पार्वती शाकंभरी रूपात प्रकट झाल्या आणि त्यांनी आपल्या शरीरातून वन औषधी उत्पन्न केल्या, त्याचबरोबर पालेभाज्या, फळभाज्या उत्पन्न केल्या आणि या सृष्टीला नष्ट होण्यापासून वाचवले. म्हणून शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये पौर्णिमेच्या शाकंभरी पौर्णिमा जी असते त्या दिवशी आपण अन्नधान्याबरोबरच भाजी, फळं, पालेभाज्या, फळभाज्या याचे दान केल्याने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही. त्यामुळे या दिवशी दान जे आहे ते अवश्य करा. तर आता मी तुम्हाला सेवा काय काय करायच्या ते सांगते. आपल्याकडे जरी घट नसतील तरी आपल्याला रेग्युलर प्रमाणे सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर कमीत कमी या 9 दिवसामध्ये तुम्हाला 9 मंत्र जो आहे तो 108 वेळा रोज म्हणायचा आहे. 108 वेळा, एकदा म्हणा, दोनदा म्हणा, तीनदा म्हणा, चारदा म्हणा, तुम्हाला जेवढ्या वेळेस घडल तेवढ्या वेळेस, कमीत कमी 9 वेळेस, 11 वेळेस असं तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे ते देखील तुम्हाला पठण करायचं आहे 11 वेळा. श्रीसूक्तम तुम्हाला म्हणायचं आहे जेवढ्या वेळेस तुमच्याच्याने घडल तेवढ्या वेळेस. जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला या नवरात्र उत्सवामध्ये करता येईल तेवढी करा. त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, समृद्धी त्याचबरोबर अन्नधान्याची कमी शाकंभरी देवी कधीही पडू देणार नाही. फक्त देवीचे रूप वेगवेगळे असतात. त्यामुळं जरी आपली कुलस्वामिनी किंवा कुलदैवत किंवा शाकंभरी देवी विषयी आपल्याला जास्त काही माहिती नसली तरी आपल्याला कुलदेवीला शाकंभरी देवी समजून शाकंभरी देवीच्या रूपामध्ये आपल्याला काय करायचे आहे, तिची सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुमकुमार्चन देखील करायचं आहे.
हा शाकंभरी नवरात्र उत्सव तुळजापूरला आणि वणीला देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि या नवरात्र उत्सवात जे काही आपल्या घरात भाजीपाला किंवा भाजी पोळी वरण भात जे बनतंय त्याचा रेग्युलर जो स्वयंपाक आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. हे जगजननी नमो नमः, कामनापूर्ती नमो नमः, सौम्यरूपिणी नमो नमः, शाकंभरी माता नमस्तुते, शाकंभरी माता नमस्तुते. जी मला माहिती होती ती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता दी. अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि यावर्षीपासून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी शाकंभरी नवरात्र उत्सवास सुरुवात करावी. बाय बाय.